घाबरून त्यांनी या निवडणुकीला स्थगिती दिलेली आहे असा आमचा थेट आरोप आहे आणि ही लोकशाहीची हत्या आहे। एकदा निवडणुकीची घोषणा झाल्याच्या नंतर अशी निवडणूक रद्द करता येत नाही। एकदा नाही तर दोन वेळा ही निवडणूक रद्द झालेली आहे आणि त्यामुळे जो काही उच्च शिक्षित वर्ग आहे, जे कोण पदवीधर आहेत, त्यांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे। हा पदवीधरांचा अपमान आहे। ज्यांनी स्वतःचा वेळ काढून मतदानाचा त्यांनी हक्क बजावण्याकरताची तयारी केली होती, हा त्यांचा अपमान आहे। गेले अनेक काळ युवासेना असेल, एबीव्हीपी असेल किंवा छात्रसेना असेल, हे सिनेटमध्ये सक्रिय आहेत। सिनेटच्या निवडणुका वेळेत होतात, मात्र त्यावेळी आपण पाहतो या निवडणुकीमध्ये कुठेतरी राजकीय रंग लागलेले आहेत। मंत्रालयातून जसे आपल्याकडनं आरोप मंत्रालयातून ऑर्डर येतात, म्हणजे हे कुठेतरी चुकीचं वाटत नाही का? राजकीय रंग मुंबई विद्यापीठ ही एक स्वायत्तता संस्था आहे, पण गेल्या वर्षभरात मुंबई विद्यापीठाचा राजाबाई टॉवर हा आम्ही मंत्रालयासमोर 2 वेळा झुकताना पाहिले आणि त्यामुळे कुठेतरी विद्यापीठ आता विद्यापीठाचं प्रशासन चालवते की मंत्रालय चालवते, हा देखील प्रश्न आज आमच्या समोर आहे। खरं म्हणजे विद्यापीठाची निवडणूक ही विद्यापीठाने घेतली पाहिजे, त्यामध्ये शासनाने हस्तक्षेप करण्याचा काही संबंधच नाही। पण केवळ आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या युवा सेनेला यश मिळू नये, यश मिळाल्यानंतर उद्याच्या विधानसभेमध्ये त्याचा कुठेतरी परिणाम होईल। मुंबईची पदवीधरची निवडणूक हे तोंडावर पडले, शिक्षक निवडणूक हे तोंडावर पडले, त्यानंतर परत एकदा सिनेटमध्ये तोंडावर पडले, तर उच्च शिक्षित हे केवळ आणि केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाच्या मागे हे समोर येईल। या भीतीपोटी निवडणूक स्थगित करण्यात आली। 2 दिवसापूर्वी निवडणूक स्थगित करण्यात आली आहे। आतापर्यंत केलेलं काम आणि खर्च याचं काय नेमकं? नाही, बघा कसं आहे की 2 महिन्यामध्ये आमचं सरकार येतंय। आमचं सरकार आल्याच्या नंतर ज्यांनी कोणी हा कट रचलाय यांना आम्ही आमच्या पद्धतीने 100% उत्तर देऊ। विद्यापीठाचे जे कोण अधिकारी आहेत यांना कालपासून पोलीस प्रोटेक्शन दिलेलं आहे, कारण त्यांना भीती आहे की मतदार किंवा उमेदवार किंवा शिवसेना युवासेना यांच्याकडनं त्यांना कुठला धोका आहे। मला एवढंच सांगायचं आहे की तुमचे जे पप्पा आत्ता सरकारमध्ये बसलेत यांनी तुम्हाला 2 महिन्याकरता संरक्षण दिलं असेल। 2 महिन्यामध्ये जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा या सगळे जे विद्यापीठाचे अधिकारी, ज्या लोकांनी हा कट रचलेला आहे, ज्यांनी आमच्या कार्यकर्त्यांची जी काही 2 वर्षाची मेहनत आहे याला कुठेतरी ठेस पोचवलेली आहे, या सगळ्याचा हिशोब युवा सेना म्हणून आम्ही घेऊ। आणि जर कुठे यामध्ये कुठला भ्रष्टाचार झाला असेल किंवा सरकारच्या दबावापोटी जर अधिकारी काम करत असतील तर त्यावर योग्य ती कारवाई सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर करण्याची मागणी आम्ही करणार आहोत। आम्ही आजच उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करत आहोत। आज शनिवार असला तरी जे काही वेकेशन बेंच असतं त्याच्यासमोर आमचा प्रयत्न आहे आणि हा जो काही कट रचला गेलाय याचं मोडस ऑपरेंडी आपण समजून घ्या। असं आपल्याच माध्यमातून आम्हाला कळतंय की 15 दिवसामध्ये विधानसभेची आचारसंहिता लागेल, त्यामुळे केवळ 15 दिवस या निवडणुका पुढे ढकलायच्या आणि नंतर जरी कोर्टाचे आदेश आले तरी विधानसभेपर्यंत या निवडणुका होणारच नाहीत। म्हणजे विधानसभेच्या आधी सिनेटच्या निवडणुका घ्यायच्या नाही, एवढा सरळ सोपा यांचा हा प्रयोग आहे आणि तो त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे आमच्या कोर्टाकडे हीच विनंती असणार आहे, मागणी असणार आहे की आचारसंहिता लागायच्या आधी या निवडणुका होऊन झाल्या पाहिजे। एबीव्हीपींना असा आरोप करतो की आपली काही तयारी झाली नाही आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत। युवासेनेकडून तयारीच नाही आहे, ग्राउंडवर त्यांचे नेते असतील किंवा त्यांचे पदाधिकारी असतील हे दिसत नाही आहे, म्हणून असं एक्सटेन्शन होत चाललंय। एबीव्हीपी काय म्हणते यावर काय मी उत्तर द्यायला एवढं काय मला महत्वाचं ते वाटत नाही, कारण ते दरवेळी निवडणुका मुंबई विद्यापीठात लढतात, दरवेळी तोंडावर पडतात। पण एबीव्हीपीचेच मंत्री हे म्हणजे एबीव्हीपीचे एक माजी पदाधिकारी चंद्रकांत दादा पाटील हे आज या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत। वर्षभरापूर्वी एबीव्हीपीनीच एक पत्र रातोरात टाकलं होतं की ही निवडणूक रद्द व्हावी। त्या पत्राची दखल घेऊन आशिष शेलार यांनी चंद्रकांत दादांना पत्र पाठवलं आणि रातोरात त्याच पत्राची दखल घेऊन चंद्रकांत दादांनी ती निवडणूक स्थगित केली। त्यामुळे एबीव्हीपीच्या मागणीला हे सरकार किती महत्त्व देतं सिनेट संदर्भात हे वर्षभरापूर्वी आम्ही पाहिलेलं आहे आणि त्यामुळे आता एबीव्हीपीनी या दुटप्पी भूमिका घेऊ नये। तुमची जर हिंमत असेल तर तुम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरा, उद्या शेड्यूल प्रमाणे निवडणुका घ्यायला सरकारला भाग पडा, मग आपण निवडणुकीला सामोरे जाऊ। पदवीधर कोणाच्या बाजूने हे दिसून येईल। आपण पाहिलं असेल तर महानगरपालिकेची पण निवडणुका होत नाहीत आणि सिनेटच्या पण निवडणुका या रखडलेत, त्यामुळे एक वेगळा परिणाम पण होतोय सर्वसामान्य लोकांवरती। त्याच्या बाबतीत काय कारण वाटतंय की का अशा गोष्टी? नाही, आपण लोकसभेमध्ये पाहिलं की जवळपास हे महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर 2 वर्ष त्यांनी कुठल्याच स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका सुद्धा घेतल्या नाहीत आणि त्यानंतर जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा सगळी धनशक्ती आणि सगळ्याचा वापर करून सुद्धा ईडी, आयटी, सीबीआयचा वापर करून सुद्धा
31-16 असा निकाल लागला. 31 जागा महाविकास आघाडी जिंकली. त्यानंतर झालेल्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका होत्या त्यामध्ये सुद्धा पदवीधरची असेल, शिक्षकची असेल, या निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठं यश प्राप्त झालं. परत एकदा सिनेटच्या निवडणुकीत जर यश प्राप्त झालं तर उद्याच्या विधानसभेमध्ये म्हणजे अगदी हा जो कोकण पट्टा आहे आणि मुंबई पट्टा आहे इथे जर आम्ही 10 पैकी 10 स्वीप केला तर त्यावर त्याचा परिणाम होईल. या एका भीतीपोटी या निवडणुका स्थगित करण्यात आल्या. 5 किंवा 6 तारखेला आचारसंहिता लागू होऊ शकते असं म्हटलं जातं. आपण ज्याप्रमाणे बोलत त्याप्रमाणे हा एक तसा डाव असू शकतो का आचारसंहितेमध्ये कोणतीही निवडणूक घेता येत नाही म्हणजे अजून 1-2 महिने आरामात भेटता येतात. हा मुद्दामून हा तोच डाव आहे की आम्ही जरी आता कोर्टात गेलो आणि कोर्टाने जरी लगेच निकाल दिला नाही आणि तोपर्यंत जर विधानसभेची आचारसंहिता लागली तर परत एकदा 2 ते 3 महिने निवडणूक पुढे जाईल. त्यामुळे तुर्तास विधानसभेच्या आधी निवडणूक घ्यायची नाही एवढ्या एका डावापोटी या लोकांनी काल ते पत्रक काढले आणि निवडणुकीला स्थगिती दिलेली. तुम्ही आंदोलन वगैरे करणार आहात. आम्ही आज तरी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे. याचिकेमध्ये आमची हीच मागणी असणार आहे की शेड्यूल प्रमाणे म्हणजे उद्याच्या उद्या या निवडणुका व्हाव्यात अशी आम्ही विनंती करणार आहोत. पाहूया आता आज आम्हाला तारीख मिळते का, त्यावर सुनवाई होते का. आणि त्याचबरोबर आज मातोश्री येथे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांनी सगळे उमेदवार आणि आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सुद्धा बोलवलेली आहे. त्यामध्ये चर्चा केल्याच्या नंतर आदित्य ठाकरे साहेब ही युवा सेनेची पुढची भूमिका जाहीर करतील. धारावीमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. काही एक मस्जिदीचा काही भाग अवैध भाग फोडण्यासाठी गेली होती. त्याच्या गाडीवर पण हल्ला केला आहे. त्याबद्दल धारावीचा हा संपूर्ण प्रश्न मला वाटतं त्यावर वारंवार भूमिका ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही मांडत आलेलो आहोत. स्वतः उद्धव साहेबांनी मोर्चा देखील काढलेला आहे आणि आज जो काही प्रकार घडतोय तिकडे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या तिकडच्या आमदार आहेत त्या उपस्थित आहेत. त्याचसोबत आमचे सुद्धा शिवसेनेचे सगळे नगरसेवक, पदाधिकारी, विभाग प्रमुख हे देखील उपस्थित आहेत. मी आत्ताच टीव्हीवर पाहिलं आणि त्यामुळे तो जो काही प्रश्न आहे हा केवळ आता धारावीचा नसून हा मुंबईचा प्रश्न आहे. यावर आता मुंबईकरांनी आवाज स्वतःहून उचलला पाहिजे. त्याला पाठिंबा, त्या आवाजाला हा शिवसेना म्हणून आम्ही नक्की देऊ. आणि या संपूर्ण प्रश्नाबाबत मला वाटतं आमचे नेते, प्रवक्ते वारंवार बोलत आलेत. ते आज देखील त्यावर भूमिका मांडतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.